बाबा बुवा आणि वैदूंना रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागानं नवी आयडिया लढवली आहे। भामरागड आणि एटापल्ली या दुर्गम तालुक्यामध्ये पुजाऱ्यांनाच आरोग्य दूत जाहीर करण्यात आलंय। सध्या 2 पुजाऱ्यांना मानधन देऊन ही योजना राबवण्यात येते। पाहूया। अंधश्रद्धेचे बळी रोखण्यासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार। गडचिरोली जिल्ह्यात पुजारीच झालेत आरोग्य दूत। वैदू बाबा बुवांना रोखण्यासाठी सरकारचं अनोखं पाऊल। मलेरिया बालमृत्यू रोखण्यात होणार मोठी मदत। महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्यानंतर आता अंधश्रद्धामुक्त होण्याच्या दिशेनं पावलं पडतायत। गडचिरोलीतल्या दुर्गम भागात अजूनही आजारांवरील उपचारांसाठी स्थानिक वैदू बाबा बुवांवर मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून राहावं लागतं। प्राथमिक आरोग्य केंद्राची पुरेशा प्रमाणात नसलेली उपलब्धता, अनेक ठिकाणी अजूनही रस्त्यांसारख्या दळणवळणाची साधनं नसल्यानंही आजारांवरील उपचारांसाठी वैदूंना स्थानिकांचं प्राधान्य असल्याचं सातत्यानं समोर आलंय। यातून अनेकदा योग्य उपचाराविना रुग्णांना त्यांच्या जीवालाही मुकावं लागलंय। आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आरोग्य विभागानं मोठं पाऊल उचललंय। आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आजही बहुतेक नागरिक हे बाबा वैदू आणि पुजारीकडे आपले उपचार घेण्याकरिता जात असतात। परंतु आता ते रुग्ण पुजारी वैदू आणि पुजाऱ्यांकडे न जाता थेट रुग्णालयात त्यांनी उपचारांकरिता जावे, याकरिता आता आरोग्य विभागाने वेगळे उपक्रम राबवलेले आहेत। प्रायोगिक तत्वावर भामरागड तालुक्यातील मलमपड्डू आणि एटापल्ली तालुक्यातील गट्टा या ठिकाणी पुजाऱ्यांचीच नेमणूक आरोग्य दूत म्हणून करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या 2 पुजाऱ्यांना मानधन देऊन ही योजना राबवली जाते। एका महिन्यातच या 2 पुजाऱ्यांनी तब्बल 22 रुग्णांना रुग्णालयात पाठवलंय। अंधश्रद्धेला खतपाणी न घालता त्याच मार्गाचा वापर करून स्थानिकांचं मन परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न सध्या यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय। माटू इथे बीमार आते डॉक्टर बातो डॉक्टर ने हिसाब के माको बेवगोडिंग गावले म्हणता बाता अदू संपर्क ते डॉक्टर बातो हां आत हिसाब ते जे माक बेदू म्हातारी मनी बेद गरोदरी मनी माक बेद बीमारी मनी आत कबड्डी माटू दवाखाना लोवतने ते के मग जरुरी म्हणता हां अच्छा। या उपक्रमामुळे मलेरियासारख्या आजारांवर वेळेवर उपचार मिळतील, तसंच माता मृत्यूदर आणि बाल मृत्यूदर कमी करण्यासही मदत होणार आहे। यासह विविध रोगांवर उपचारासाठी हा उपक्रम नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, असं जिल्हा आरोग्य अधिकारी सांगतायत। गावातील व्यक्ती नागरिक जे काय आहेत प्रत्येक समस्यांसाठी, फक्त आरोग्य नाही तर प्रत्येक समस्यासाठी हे पुजाऱ्याकडे जात असतात। हेच आम्ही लक्षात घेऊन आम्ही पुजाऱ्यांचं एक समुपदेशन करून त्यांना जे काही वैद्यकीय ज्ञान आहे ते सांगून पेशंट आमच्याकडे पाठवले जावेत यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त करतोय। त्यांना पेशंट आमच्याकडे पाठवण्यासाठी एक इन्सेंटिव्ह म्हणून पैसे दिले जात आहेत। या ठिकाणी आता जर बघितलं तर जवळपास 22 रुग्ण आम्हाला भामरागडमधल्या त्या मलमपड्डूरमध्ये पुजाऱ्यांमार्फत आम्हाला रेफर झालेले आम्हाला मागच्या महिन्यामध्ये दिसून आलेला आहे। याला त्यांचा पण चांगला प्रतिसाद मिळत आहे। अंधश्रद्धेवर मात करत विश्वास आणि विज्ञान यांची सांगड घालणारा हा प्रयोग निश्चितच अभिनंदनीय म्हणावा लागणार आहे। आशिष अग्रवाल, पुढारी न्यूज, गडचिरोली।